तुमचं आणि आईचं जो रेशीम धागा आहे प्रेमाचा मातृत्वाचा, तो धागा काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल. माझा आणि आईचा एवढा रेशीम धागा आहे की काल मी एक अचानक रील स्क्रोल करता करता मला एक हे आलं की 9 दिवस कसे गेले कळलंच नाही, उद्या विसर्जन दिवस आला. अचानक ती रील आली आणि माझा एवढा बांध फुटला की मला स्वतःला कंट्रोल होत नव्हतं रडणं. मी एवढी रडत होती, म्हणजे एवढं माझं कनेक्शन आहे की आत्तापासून मला टेन्शन आलं की हिला परवा विसर्जन कसं करायचं. साहजिक 10 दिवस तिची एवढी सेवा केली, 10 दिवस तिने एवढी माणसं माझ्या घरात बोलवली, 10 दिवस एवढं तिचं थाट, आज एवढं सगळं ते चहलपहल, एवढं ते घाई प्रत्येक गोष्टीची करणं, आज काय नाही संपलंय, काय नाही आणायचंय, तिला ते गजरे लावणं, तिला ते आपण स्वतः तयार होणं, कारण का मी अशी रोज तयार होऊन बसत नाही. ते 10 दिवस ते तयार होणं, 10 दिवसाचा तो शृंगार, ते सगळा 2 दिवसानंतर काहीच नसेल. त्या कल्पनेने आत्तापासून मला त्रास होतो. तोच एक नातं आहे, एक भावना, ते वेगळे आपण बदलू नाही शकत की म्हणजे आपण आपल्या आईपासून लांब राहणार किंवा आपली आई आपल्यापासून लांब राहणार करू शकत नाही आणि ती गोष्ट आपण शब्दात मांडूही शकत नाही. आणि असं होतं की तुम्ही एका व्हिडिओमध्ये बोलला होता की लोक तुमच्याकडे येत नाही किंवा शेजारी वगैरे येत नाही, तो भाग वेगळा. पण आज अशी एक वेळ आहे की म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही बघताल की कोण नव्हतं, तुम्ही जसं सांगितलं की यावर्षी तुमच्याकडे भरपूर लोक लांबून शोधत येत आहेत. पण त्याच्या मागे मला असं जाऊन घ्यायला आवडेल की म्हणजे तुम्ही जेव्हा समोरून बोललात की बाबा नो मी पण एक स्त्री म्हणून वावरते जगाला, मी माझ्या घरी पण तीच स्त्री आहे, जे स्त्रीची पूजा तुम्ही करता तुमच्याकडे, तर तुम्ही तिच्या पण दर्शनाला या, तिचा पण बघा रूप काय येते माझ्या घरी जे मी आणले. जेव्हा तुम्ही समोरून बोललात तेव्हा लोक आली, ते तुम्हाला जास्त आवडलं असतं की जेव्हा लोक स्वतःहून आलेत न विचारता, की तुम्ही न समाजासमोर न येता न आवाहन करता लोक तुमच्याकडे आले असेल, ते तुम्हाला आवडलं असतं. खरं तर मला तेही आवडलं असतं की मी न आवाहन करता देवीचं दर्शन घेण्यासाठी ते आले असते, देवी म्हणून ते आले असते, मला ते खूप आवडलं असतं. पण आपली घरगुती देवी असल्याने आणि आत असल्याने देवी कोणालाच माहित नव्हतं, म्हणजे माहित होती फक्त आमच्या लालबाग परेलवाल्यांना. बरोबर. पण आज पंचक्रोशीत म्हणजे देवीची ख्याती झाली आहे. ते त्यामागचा आमचा एकच हेतू होता की घरगुती, जसं आपण नवरात्र मोठ्या मंडळात आपण बघतो की लोक डोनेशन्स घेतात, लोक ते देणग्या घेतात आणि मोठे मोठे नवरात्रे करतात, तसं आपण आपल्या स्वखर्चाने आपण किती मोठं करू शकतो. त्याचं जिवंत उदाहरण आहे ऐकुलस्वामी. तेव्हा तुम्ही जो निरर्थक खर्च करताय डेकोरेशन याच्यावर, त्यापेक्षा कुठल्या तरी एका गरजू व्यक्तींना मदत करा, काहीतरी शाळा सांभाळा, त्याबद्दल तुमचं काय मत आहे की ते मंडळाने खरंच आत्मसात केलं पाहिजे का निरर्थक जो खर्च आहे डीजे डेकोरेशन लाईटिंग ते तर नाहीच केलं पाहिजे आणि तो खर्च थोडा बाजूला केला पाहिजे. आणि राहिली गोष्ट मंडळांची, तर बाकीच्या मंडळांचं जसं ज्याचं मंडळ मोठं आहे, जसं ज्याचं मंडळाचं आवक आहे, लोक तेवढंच खर्च करतात, कारण त्या आवकाच्या बाहेर जाऊन मंडळ नाही खर्च करू शकत. आणि जर त्यांनी असं मोठं करायचं ठरवलं, कोणी गेट करतं मोठं, कोणी लाइटिंग करतं, तर तो थोडा कमी करून एखाद्या गरजू मुलांना मुलींना खाऊ देऊन. आता आज पण आमच्याकडे पण मी असं काही मोठं नाही केलं, मागे एक फ्लेक्स लावलाय, मूर्तीसाठी आपण म्हणजे मी ते पैसा कधीच मोजणार नाही, तो किती पण असू देत, ती लाखाची असू देत ना तर कितीची असू देत, तिच्यासाठी तर तो माझ्यासाठी तर त्या लाख मोलापेक्षा ती जास्त आहे. पण आज आपण मुलींसाठी आपण खेळणी म्हणजे त्या 10 कन्यांसाठी आज मी एवढे सारे गिफ्ट्स आणले, त्यांच्यासाठी मी खीरपुरी म्हणा हे म्हणा असं चालू आहे सर. हाच माझा उद्देश आहे की म्हणजे जिथे आज आपण मुलींना बघतोय म्हणजे एका साईडला बलात्कार वगैरे त्या गोष्टी वेगळ्या त्या आपण बदलू शकत नाही, कारण माणसाची आपण मानसिकता नाही बदलू शकत. पण काही मुली अशा आहेत ज्या झोपडपट्टी किंवा एकदम स्लम एरिया आहे की जिथे शिक्षणाची काही पुरू शकत नाही किंवा त्यांचे आई वडील असे आहेत की जे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही, तुम्ही त्यांना मदत करू शकता. यावर तुमचं काय म्हणजे खरंच मंडळाने माझं असं म्हणणं आहे की खरंच मंडळाने हे काहीतरी टोकाच आज खरंच पण मंडळांना मानलं पाहिजे की सोलापूर आणि मराठवाड्यासारख्या पूरग्रस्त भागांना म्हणजे आमच्या लालबाग मधल्या तरी सर्व मंडळांनी मदतीचा हात पुढे केलाय. लालबागचा राजा असो, काळा चौकीचा महागणपती असो आणि अखिल चंदनवाडी म्हणजे खूप लोकांनी दान दिलंय आणि असंच त्यांनी गरजू ज्या. आणि अजून एक तुला सांगते, त्या गरजूवरून आठवलं की लालबागचा राजा
ने एक गाव घेतलंय, त्या गावाचा अख्खा सांभाळ लालबागचा राजापर्यंत कित्येक वर्ष झाली. ही चांगली गोष्ट, ही बाब म्हणजे गोष्ट. आपण असं लोक म्हणतात की त्याच्याकडे सोनं आहे, त्याच्याकडे असं आहे, त्याच्याकडे एवढं दान येतं तेवढं येतं, नाही, पण ते लोक डायलिसिस सेंटर सुद्धा आहे त्यांचं. ही बॅकग्राऊंड स्टोरी भरपूर लोकांना माहित नाही. आणि ज्या ते लोकांनी अनुभवली त्या लोकांनाच ही गोष्टी माहिती आहे. पण असं करावं सर्व मंडळांनी, थोडा पुढाकार घेऊन 4 मंडळ एकत्र येऊन त्यांनी जरी काय केलं थोडं 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 तरी होऊ शकतं. आता माझा वैयक्तिक म्हणलं जर तुलना करायची तर मी एक तुलना करायला मला खास आवडेल की म्हणजे तुम्ही भले बॅलन्सिंग मूर्ती आहे, म्हणजे मंडळाची एवढ्या मोठ्या अपाट मूर्ती असतात 14-15 फूट, पण आपण 9 दिवस 10 दिवस त्या देवाची सेवा करतो, जीवाच्या आकांताने सेवा करतो, पण शेवटच्या दिवशी विसर्जन प्रॉपर होत नाही. तीच कन्सेप्ट, तीच संकल्पना की बॅलन्सिंग मूर्ती पाहिजे पण छोट्या स्वरूपात, ही संकल्पना बॅलन्सिंग मूर्ती पण छोट्या स्वरूपात. हो. मग मंडळानं खरं असं करावं, कारण आपण विसर्जन करताना शेवटी त्या देवीचा अपमानच करतोय किंवा देवाचा अपमानच करतोय. मी जी मूर्ती आणली आहे, म्हणजे माझी एवढ्या वर्षाची बैठी मूर्ती होती, ह्या वर्षी पहिल्यांदा बॅलन्सिंग पण आणली आणि उभी पण आणली. पण आम्ही लोक हिला सिलिंगच्या टोकापर्यंत आम्ही घेऊन जातो बोटीतून, तराफ्यावरून. तेच माझं म्हणणं आहे. आणि तिला जशी आपण स्क्रूवर असते, जसं स्क्रू खोलतो सरळ अशी आपण उभी पाण्यात सोडतो. बरोबर. आणि त्याला हेवी असल्यामुळे, त्याला रॉड असल्यामुळे लोखंडाची, ती डायरेक्ट तळाला जाऊन बसते आणि मग ती तिथेच मेल्ट व्हायला तेच चालू होते. मंडळाने करावं, थोडी मंडळाने करावं, उंची कमी करा. हा, उंची तुम्ही कमी करा. balancing- तुम्ही मूर्त्या विसर्जन करा आणि विसर्जन करतानाचे व्हिडिओज कृपया कोणाला काढू देऊ नका, कारण आपल्या संस्कृतीची आणि आपल्या सणांची आपण स्वतः जोपासना केली पाहिजे. कारण ते व्हिडिओ जेव्हा बाहेर जातात ना तेव्हा त्याचा दुरुपयोग होतो. बरोबर. तेव्हा काही समाजकंटक लोक असतात ना, त्याचा घाणेरडा वापर करतात आणि आपल्या सणांना नावं ठेवायला चालू करतात. कारण आपलं तेवढंच सांगू की आपल्या सणांना आपण जपलं पाहिजे. आणि शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे, तुमचा अनुभव काय आहे? 9 दिवसातला अनुभव गेल्या वर्षीच्या प्रमाणे किंवा गेल्या वर्षी आता काय मला अनुभव खूप लाख मोलाचा आहे. एवढा अनुभव आहे की आत्ताच ते देशील एक नवस केला होता गेल्या वर्षी एका म्हणजे महिलाने, आणि तिने ह्या वर्षी तो नवसपूर्ती म्हणून सोन्याची अंगठी देवीला दिली आत्ताच थोड्या वेळापूर्वी. तर हे अनुभव आहेत माझ्या अंगावर. आता हे बघ काढ, हे अनुभव आहेत माझ्या, सतत अनुभव चालू आहेत माझ्या घरात. म्हणजे ज्या माणसांना हे घर माहित नव्हतं, ही देवी माहित नव्हती, अशी माणसं घर शोधत येत आहेत. आज जसं तुम्ही पण आलाय तसं शोधत लोक येत आहेत की आज खरंच त्या देवीला बघण्यासाठी. आणि एवढी सुंदर तिने म्हणजे तिचं जे रूप आहे त्या रूपाला एवढी भाळतायत ना लोक, म्हणजे हा खूप मोठा अनुभव आहे की तिने माझा नवीन परिवार तिने आई कुलस्वामिनीचा तयार केला स्वतःच्याच ह्याच्याने. हे मला जास्त मोठा अनुभव आहे. आणि अजून एक असं देवी आईबद्दल एक अनुभव की जो तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठा बदल केला त्यांनी, की म्हणजे जे तुम्ही काही नाहीच आहे माझ्या हातात असं समजून चाललेला आणि अचानक एक चमत्कार या वर्षीच गणेश चतुर्थीमध्ये म्हणजे असा माझ्यावर काही प्रसंग ओढवला होता की गणेश चतुर्थीला खरंच काही नव्हतं हातात. म्हणजे माझ्या पॉकेटात आहेत ना फक्त 700 रुपये होते आणि नवरात्र होती, सगळं करायचं होतं, घर रेनोव्हेशन मी घर रेनोव्हेशन सुद्धा आता केलं नवरात्रीच्या आधीच. आणि दिसतंय काय चमत्कार आहे, काय अनुभव आहे. कारण एवढं सगळं करणं म्हणजे हातामध्ये आपलं काहीतरी पाहिजे. आणि खरं तिने मला एक 10 दिवसच होते ना, अनंत चतुर्दशी नंतर घटस्थापनेपर्यंत 10 दिवसात तिने मला खूप दिलं. म्हणजे आपण एवढं बोलू शकतो की देवाचं दैवत्व नक्की आहे. देवाचं तुम्ही भक्ती ठेवा बस. बरोबर. तुम्हाला जसं एक म्हण बोलली, म्हणजे एक जो डोळे काढतो अरुण दत्तेकडे, त्याने बोलला होता, आठवतंय का? हा, प्रशांत. काळ्या दगडात पण पंढरी दिसते. आणि खरं मानलं तर पंढरी आहे, आता काहीच नाही. पण मानला तर दगड नाही तर देव. पण देवाची अनुभूती घ्यायला आपल्याला देवाच्या चरणी आणि त्या नामस्मरणात आपण लीन राहिलं पाहिजे, तर ते अनुभव आपल्याला येईल. जेव्हा माणूस निस्वार्थ होईल तेव्हाच त्याला देवत्व भेटेल. खरंच. आणि जर तिला खरंच यायचंय घरी, तुमच्या देवाला तुमच्या घरी यायचंय तर तो कसा येणार? मग तुम्ही पूजा केलीच पाहिजे किंवा नाहीच केली पाहिजे असा त्यातला भाग नाही. हो. धन्यवाद. आणि तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं आरोग्य निरोगी आणि तुम्ही समाधानी सुखी राहा.
धन्यवाद. धन्यवाद.